इस्रायल इराण युद्धादरम्यान वाशिमच्या रिसॉर्टमधील 4 पर्यटक दुबईत अडकले। आमच्या हॉटेलच्या शेजारी स्फोट झाला, आम्हाला लवकर मायदेशी घेऊन जा। दुबईत अडकलेल्या पर्यटकांची सरकारला विनंती। यवतमाळ जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या रवी जाधव यांची कन्या जागृती जाधव दुबईत अडकली। दुबईत एमबीबीएसचं शिक्षण सुरू असलेली विद्यार्थिनी 1 मार्चला फ्लाईटनं भारतात येणार होती। अहिल्यानगर शहरातील अनेक पर्यटक दुबईमध्ये अडकले। सर्व पर्यटक सुखरूप असून दुबई सरकार त्यांची काळजी घेत आहे। अडकलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांची माहिती। नाशिकमध्ये मक्का इथे यात्रेसाठी गेलेले 200 यात्रेकरू मक्केत अडकले। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धस्थितीचा फटका। जेद्दा विमानतळ बंद असल्यामुळे अनेक भाविकांना परतीचा प्रवास करता आलेला नाही। पर्यटनासाठी दुबईत गेलेले उमरगा येथील 2 जोडपी युद्धजन्य परिस्थितीमुळे अडकली। या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबियांमध्ये चिंतेचं वातावरण। दोन्ही जोडपी सुरक्षित असल्याची माहिती। इराण अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये निदर्शनं। कोंढव्यातील कौसरबाग परिसरातील रोडवरती डोनाल्ड ट्रम्प यांचे फोटो लावत निषेध। नेत्यानाहू यांचे फोटो लावत शिया समुदाय आक्रमक। कोल्हापूरमधून दुबईला गेलेले सर्व नागरिक सुरक्षित। 100 जण दुबईला सहलीसाठी गेल्याची जिल्हा प्रशासनाकडे माहिती। हॉटेलमध्ये राहण्यासाठी सुरक्षित व्यवस्था। विमान रद्द झाल्यामुळे प्रवासी दुबईमध्येच। नागपूरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या कॉन्व्हॉयमधील वॉर्निंग गाडीमध्ये बिघाड। चालत्या कॉन्व्हॉयमध्ये गाडी बंद। रेडिएटरमधून पाण्याचे फवारे आणि इंजिन क्षमतेपेक्षा जास्त गरम झाल्यामुळे गाडी रस्त्यात थांबल्याची माहिती। दर सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरती स्वच्छता मोहीम राबवणार। धुळीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून दर आठवड्याला स्वच्छता मोहीम। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण करण्यात येणार। मुंबई ते विजयदुर्ग रोरो सेवेच्या पहिल्याच फेरीला 1.5 तासांचा विलंब। दुसरीकडे भरमसाठ तिकीट दर आणि महागड्या खानपान सेवेमुळे प्रवाशांचा हिरमोड। तिकीट दर कमी करण्याची मागणी। पुणे बाजार समिती उद्या धुलीवंदन निमित्त बंद राहणार। धुलीवंदनानिमित्तानं दरवर्षी मार्केट यार्ड बंद ठेवलं जातं। शेतकऱ्यांनी मंगळवारी शेतमाल विक्रीस न पाठवण्याचं बाजार समितीकडनं आवाहन।